15 ऑगस्ट या विषयावर दमदार आणि अगदी सोपे भाषण. क्रांतीची ज्वाला ज्यांनी पेटवली, गुलामगिरीची साखळी ज्यांनी तोडली, अशा वीर सुपुत्रांना आधी नमन करूया आणि मगच आजचा स्वातंत्र्य दिन साजरा करूयात. आज आपण जी मोकळी हवा घेत आहोत ती मिळवून देण्यासाठी हजारो क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले आहे. आज आपण केवळ एक सण साजरा करत नाही आहोत, तर त्या बलिदानाचा आदर करत आहोत. सन्माननीय व्यासपीठ आणि माझ्या प्रिय मित्रांनो, तुम्हा सर्वांना सर्वप्रथम स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या देशाने ब्रिटिशांच्या 150 वर्षांच्या जुलमी गुलामगिरीच्या शृंखला तोडून स्वातंत्र्याचा नवा सूर्य पाहिला. हा दिवस केवळ सुटीचा दिवस नाही, तर तो आपल्या देशासाठी बलिदान देणाऱ्या अमर शहीदांच्या त्यागाची आठवण करून देणारा दिवस आहे. हे स्वातंत्र्य आपल्याला काही सहज मिळालेले नाही. त्यासाठी महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, झाशीची राणी लक्ष्मीबाई आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेचे विचार अशा अगणित शूरवीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. त्यांच्या रक्ताने हा स्वातंत्र्याचा इतिहास लिहिला गेला आहे. म्हणूनच मला म्हणावेसे वाटते की न विसरू कधी त्या वीरांना ज्यांनी देशासाठी प्राण दिले. न विसरू कधी त्या वीरांना ज्यांनी देशासाठी प्राण दिले. सलामी अशा शूर सैनिकांना ज्यांनी इतिहास घडवले. सलामी अशा शूर सैनिकांना ज्यांनी इतिहास घडवले. स्वातंत्र्यानंतर भारताने प्रत्येक क्षेत्रात गरुड झेप घेतली आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, क्रीडा आणि अंतराळ मोहिमेत आज जगामध्ये भारताचा डंका वाजत आहे. आपण एक महासत्ता बनण्याच्या दिशेने अगदी वेगाने पाऊल टाकत आहोत. परंतु तरीही आज आपल्यासमोर गरिबी, भ्रष्टाचार, बेरोजगारी, प्रदूषण आणि महिला सुरक्षा यांसारखी मोठी आव्हाने उभी आहेत. या आव्हानांचा सामना करणे आणि देशाला प्रगतीपथावर नेणे हीच खरी देशभक्ती ठरेल. केवळ 15 ऑगस्टला तिरंगा फडकवणे म्हणजे देशभक्ती नाही, तर देशाचे नियम पाळणे, परिसर स्वच्छ ठेवणे, पाण्याचा आणि ऊर्जेचा योग्य वापर करणे, याचबरोबर जातपात विसरून एकमेकांचा आदर करणे ही खरी आजच्या काळातील देशभक्ती आहे. चला, आज या पवित्र दिवशी आपण सर्व मिळून प्रतिज्ञा करूयात की आपण आपल्या कर्तव्यांचे प्रामाणिकपणे पालन करू, देशाची एकता टिकवून ठेवू आणि भारताला जगातील सर्वोत्तम देश बनण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहू. जाता जाता मी एवढेच म्हणेन की बलसागर भारत हो, विश्वात शोभूनी राहो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम. हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल झाला असल्यास एक लाईक करा. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.